खरं सांगतो राव, माझ्या मामाची पोरगी एक नंबर दिसती साडीवर. तिला फिरवील माझ्या गाडीवर गाडीवर. अहो, काय मी 2-3 दिवस आंघोळ करते बघा किती वास येतो. तुम्हाला येत का? तरी म्हणते राव, गळ्यात हात टाकतो तरी वास येतो. मला माझी सवय झाली. तो प्रश्न आता तुझं कधी लग्नच नाही होणार मग एकटाच. तुमचं कुठं लग्न होतंय? अरे मी 10 पोरी पटवून पण लग्न नाही करणार. बघितलं का भाऊ, तुझी बायको कसली तिखट मिरची आहे कळलं का? लवंगी बॉम्बला तिखट मिरचीला सूट करते कळलं का? फक्त फोटो बिटू नको, हा नाहीतर ते उडून जाईल. अरे मंद मी हाणीन तुला. अरे सोड ना त्याला. मॅडम पाऊस येतोय. अरे भुरभुर आहे. थंडी वाजते मला. एक साईडला थांबू आपण 5 मिनिटं. लय वार लागते राव. त्यात आता मॅडम आलं तर गरम व्हायला लागलं. जाऊते ना तुम्ही माझ्यावर, त्यामुळं काय संबंध माझ्या बाजूला येऊन थांबायचा? भुरभुर येते म्हणून साईडला थांबलोय. बुरबुर येते. मला थंडी वाजत होती म्हणून मॅडम साईडला आली. तुझं काय मध्येच? मॅडम मला पण थंडी बसते. एक तर शाळेचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे छत्री नाही देऊ तिकडं. गडबड झाली, विसरले मी छत्री घ्यायची. मॅडम तुमची इंग्लिश कमी दिसते हो. त्या मुली इंग्लिश मिडियमला आहे, आम्ही दोघं मराठी मिडियम मध्ये आहे. काय खरंय, केलं असतं भावासोबत लग्न, तुम्हाला पण इंग्लिश मिडियमला जॉब लावून दिला असता. कसं गाड्या समोर वाचली की त्या गाड्या म्हणला रातचाच गोंधळ बरा होता. झालं, जरा शांत बस. माझी जिल्हा परिषद शाळा माझं जीव की प्राण आहे. तुला नाही कळणार माझ्या भावना. तुला पण टाकला असतो इंग्लिश मिडियम नाही मला नाही शिकायचं, मराठी शिकायचं. मला बी शिकायचे मला. अरे चांगलं तुम्हाला मी शाळेत ऍडमिशन करून दिलं असतं, जॉबला लावून दिलं असतं. आपल्याला ओळख आहे. आज विनाकारण इतका मोठा माणूस झालो का? तुम्हाला तुझी बडबड ऐकायला नाही उभं राहिलो. भुरभुर येते पावसाची म्हणून उभं राहिलो झाडाखाली निवाऱ्याला. तुम्हाला ना भानच पाहिजे. कुठं पाऊस आहे हो? हा, तुम्हाला कधी असं सुस्त ना कधी तुम्ही माझ्या वेळात एवढंच आहे. तेवढंच काम नाही मला, बरीच कामं असतात. सचिन भिजू नको. मॅडम करता का नाही लग्न? ए गप्रे, भावासोबत लग्न करा नाही तर अरे झाले का? एडाच झालाय तो. येडा झालो, येडा पागल मी दिवाना झालो. आवारा मस्ताना झुमू में गर्लफ्रेंड घरी नसताना लगेच तुम्हाला अवगार लागते. या ना लग्न करा ना आपल्या घरी. लय बाई गरम करणारा एसी बीसी सगळे लय आम्ही लोक आहेत आपण. फक्त लग्न करा तुम्ही. काटा बिटा लागा नाही लग्नाच्या आधीच. लग्नाच्या आधीच ते गाणं म्हणतात, काटा लागा हाय लागा. भाऊ माझा दिवस देईन तुम्हाला असले काही पण येडे चाळी केल्यावर. कशाला लग्नाच्या आधी दिवस घेताय भावाचा? हा, माझ्या भावाला दिवस तर ए गप आहे, किती बोलतो त्याला काही लिमिट आहे का नाही? चला मॅडम आपण शाळेत जाऊ. अरे पाऊस येतो रे दादा, छत्री नाही आणली आपण. मॅडम मला तुमची लय आठवण येते. काय सांगू तुमच्या जण मी जगू नाही शकत. मॅडम काय संबंध आहे तुझा माझा? तुझा माझा संबंध काढते का? विसरले होते दिराला. हा, कोण धीर, कुठला धीर, कसला धीर? झालं नाही झालं हेच असतं. दिराला ना सगळे विसरून जातात. आईला मी तुमच्यासाठी किती कष्ट केले हो. तुम्हाला काय कष्ट केले? तुम्हाला वर नेण्यासाठी मी किती सेटिंग लावली भावासोबत. काय पण मी माझ्या पायावर स्वतःच खपकी उभी होते. माझ्या वडिलांनी मला चांगल्या ठिकाणी शिक्षण दिलं, कळलं का? काय शिक्षण झालं तुमचं? लपडं लहानाचं मोठं केलं, आज स्वतःच्या पायावर उभं केलं. हे सर्व गोष्टी माझ्या वडिलांनी केल्यात. वडिलांना पैसा कोणी दिला? भावाने दिला. काय संबंध? मॅडम माझ्या वडील ऑलरेडी गावाचे पोलीस पाटील आहेत, हो वाडीचे. मॅडम या वात्रटवाडीमध्ये पोलीस पाटलाची गरज होती, तेव्हा भावाने कॉल लावला आणि मग तेव्हा पोलीस पाटील आलाय. काय तुमच्या वात्रटवाडीमध्ये एक पण शिक्षिका टिकत नव्हती ना, त्याच्यामुळे मी इथं आले. कळलं का? की चल आपल्या शेजारच्या गावाचं कल्याण होईल. पण इथे तर बेअक्कल मुलं आहे सर्व. झालं का? हा, बेअक्कल म्हणून आम्हाला? अहो आमच्यात किती अक्कल आहे तुम्हाला माहिती नाही मॅडम. तुम्हाला असं विकत घेऊ शकतो आम्ही, कळलं का? एज्युकेशन अजून कोणी पैदा नाही झाला मला विकत घेणार. लायकी नाही कोणाची. मॅडम लायकी काढू नका, आत्ताच सांगतोय. लय आयला मॅडम लय विषय होता ना, नीट बोला. आत्ताच सांगतोय. झालं तर होऊन दे विषय, कळलं ना? मला फरक नाही पडत, मी घाबरत नाही कोणाला. मॅडम कुठं ऐकतं चला आपलं. खरं सांगतो राव, माझ्या मामाची पोरगी एक नंबर दिसती साडीवर. तिला फिरवील माझ्या गाडीवर गाडीवर. मॅडम असे मुस्कटच फोडन. जितकी मामाची पोरगी असते तुमच्या पुढे पुढे करतो. लाज वाटून दे. लाज कळालं का? लाज वाटून दे. तुला लाज वाटून दे. निर्लज्ज सदासुखी कॅटेगरी मध्ये मोडतोयस. तुम्हाला काय बोलतोय आणि भाषा नीट बोल माझ्यासोबत. मी कोण आहे? शिक्षक कळलं का? तुझा काय सांगायला घालत दिसतंय ना?
बावळट कुठला. हो माझ्या आई बापांनी चांगले संस्कृती दिली. जरा 2 दिवस झाले जास्तच तोंड सुटलंय. ऐकून घेते म्हणून काय स्वतःला शाना समजतोय का? तोंड सुटल्या म्हणजे ही बोलायची पद्धत झाली का? तू जर नीट बोलला असता ना मी पण नीटच बोलन. मला कळलं ना? ना गावामधूनच तळीपार करण कळलं का? काही संबंध कोणाचा. यार झालंय खरंच. ए तुला आधी गायब करण ना, तुला काठ्याच्या झाडावर बसवण कळलं का? बाबळीच्या. हा नाद नको करू माझा. मॅडम तू थांबला होता ना तिथे जाऊन थांब. वडापाव शिवाय खात मग मी नाही. काय करू नाचू? हे बोलणं झालं का आता? मी डायलॉग बोलतो ना माझा. मग मी काय करू? तू तुझा डायलॉग बोलतो तर मी विचारलं होतं का तुझा डायलॉग? आणि तुझी मामाची पोरगी काय आणि काय नाही मला काही घेणं देणं नाहीये. आणि तिला सोडून काय करतोय आणि तिला धरून काय करतोय मला काही घेणं देणं नाहीये. तर तुझा कॉल राहिला. पहिली गोष्ट अजून मी कोणाला धरलंच नाही आणि मला कोणाला सोडायचंच नाही. मला आहे ना भावासाठी मला बायको पाहिजे, मला वहिनी पाहिजे. जाना जगातल्या मुली काय मेल्यात का? मी तर 10 वेळा विचारलं. कसं आहे, भावाला तुमच्या मध्ये इंटरेस्ट आहे वहिनी. काय ते कौतुक सांगू नको तुझ्या भावाचं मला. काय? पण मला तुझ्या भावामध्ये अशी ते मात्र देखील इंटरेस्ट नाहीये. मला माझी कामं आहेत. वहिनी जर परत असं बोलला का भावामध्ये इंटरेस्ट नाही, आई शपथले मोठं राड होतं ना, कळलं का? नाहीच आहे. मी 100दा बोलले. वाढीला मी आग राहून टाकन. लाव. करता का मग बाई? जा. काय इतकं सोपं वाटतंय तुला? अहो गोळवाडीला आग लावायला तुमचा निघाला. पप्पा पण काय नाही करणार, पप्पा पण गप्पा मारायला येईल. आपण काय करू नाही शकणार. आपलं काय उपाय बघ, नाही. तुला वाटतंय तुला वाटतंय असं. चला काय मॅडम मला पाऊस वाटतंय? गेला आपला. चला आपण जाऊ. हो बाळा सोन्या, अरे शांत बस. आपली हाईट आहे ना तेवढीच फाईट पाहिजे, कळलं का? छोटा पॅकेट काय छोटा पॅकेट बघा धमाका. असं पॅकेट मी फोडून त्यातले चिप्स खातो, त्यामुळे तू शांत बस. तुझ्यामुळे लेट होतोय आम्हाला. शाळेचा पहिला दिवस आहे. एक तर शाळा सुरू होऊन 1 महिना झाला पण पूर आल्यामुळे जाता येत नव्हतं. काल परत हाय अलर्ट केलंय. कुठलं पुरी आले? हाय ना पुरी आले. पोरी नाही पूर. खरंच यायला झालं. आजपासून तर शाळा सुरू होणार होती. रात्री मेसेज आलेत सर्व हाय अलर्टचे. हाय परत हायला तुम्हाला सांगतो, मी आलो ना सगळं हाय मध्ये होऊन जाते. हा आपलं ते औरच आहे. अल्ट्रा आहे ना मी. काय मी तुमचं ते अल्ट्रा हाय प्रोमॅक्स आहे, कळलं का? हा होय नाही बघता काय रागाने, कळलं का? रागाने बघायचं नाही, नजर खाली ठेवून बोलायचं माझ्यासोबत. माझे डोळे माझी मर्जी, मला वाटेल तिथे पाहिजे. आणि तो दुसरा कुठे गेला तुझा? कोण दिसत नाही माझ्या डोळ्यांनाच. अहो तो असं कोणाला पण दिसत नाही, कळलं काय? ते भाव कसं पप्पांनी त्याला जायदाद मधून काढून टाकलं. बरं झालं, त्याच लायकीचा होता हो पण आता तो स्वतःच काहीतरी करायला गेलाय, पण मी आहे ना तुमच्यासाठी. तो. आणि काय करू शकतो? काहीतरी चावलं मला. काय चावलं तुम्हाला? त्याला मी चावन सरक. मग तुम्हाला काय चावलं? करणारी मुलं असतात ना ते खूप आधीच काहीतरी करून रिकामे होतात. त्याचं तर मला तू अजिबात सांगू नको. तो काहीतरी करू शकतो. मॅडम सरक. तुझ्यामुळे साडी, एक तर मी आज पांढरी साडी नेसली. अहो असं दा दिन तुम्हाला कळलं का? साड्यांमध्ये फक्त लग्न करा. एकदम पूर्ण रोडवरती चिक्कल आहे. मला मध्येच कुठे भेटला हे. रोडवरती चिखल तुलाच पाऊस लागत होता म्हणून थांबावं लागलं एका कोपऱ्यात. लाज वाटते का तुला? कोपऱ्यातून मारला. हा अगं त्या नट्टीने मारली मिठी, तू कधी मारती मिठी? त्या नट्टीने मारली मिठी, तू कधी मारती मिठी? मी मारू का तुला मिठी? तू आहे माझी नटी. सरक. चपलीने मारेल. चपलीने मारून? मॅडम मी आता नाही विषय कर. हे मॅडम हा शब्द आहे ना, हाच लक्षात ठेवायचं की मी मॅडम आहे. माझ्यासोबत बोलताना कसं बोलायचं. हो मॅडम लय झालं. मला एक तर लय काम आहे. मला अजून माझे ना लय पोरांना भेटायला जायचंय. म्हणजे का ना? पण तुम्ही हा नाही बोलायचं. तर भाऊ काय भावाला माझा काय संबंध आहे तुला हा बोलण्याचा नाही बोलण्याचा? जा. चला मॅडम कुठं ऐकतो. मॅडम तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. थंड व्हा, थोडं कूल कॅटवाने राहा. बॉक्यावाने असं नका करत जाऊ ना. अरे मी शाळेत निघाले 9:30 वाजत आले. दिसतात का? दिसतात 9:30 वाजत आलेत. काय भारी अत्तरचा सुगंध. कुठला अत्तर लावलं सांगा. तुला काय सांगू? अहो, काय मी 2-3 दिवस आंघोळ नाही करते बघा किती वास येतो. तुम्हाला येत का? तरी म्हणते राव गळ्यात हात टाकतो तरी वास येतो. मला माझी सवय झाली का? पाटलींमुळे आपली फॅन फॉलोईंगला तिकडं का? आता सिक्रेट सांगितलं म्हणून सगळं म्हणताय बाई. मला तर असं तुमची केळस वाटते. मी 1000दा सांगितलं होतं. मी काय पालबिले का? मी बेडूक आहे केळस वाटायला? बेडूकच आहे तू. थांब मी नंतर बोलतो तुझ्यासोबत. बेडूक नाही बेंक काय. बेन कावळा नाही. मॅडम तुमच्या प्रेमात दम काढलं काय? मी माकड पण बनायला तयार आहे, कळलं का? डोम काय तू डोम काय. काय शपथ तुला कॉमेडी आहे बाई.
त्याला शिकवा काहीतरी बोलायला, त्याला बोलता येत नाही. येईल बोलता हळूहळू, कळलं ना? आता मग बघ, मी डोम कावळा पण माझा भाऊ माझ्या होणाऱ्या वहिनीचा नवरा. कळलं का? मग जा घरी. तू माझी बायको, मी तुझा नवरा, मारू गप्पा गप्पा गप्पा. तू बावटे घर आहे. आजची नवीन शायरी कशी वाटली तुम्हाला? जा तुझ्या मामाच्या पोरीला जाऊन ऐकव. तिने चापट आणली ना मला गाणं. तुझी लायकीच ती आहे चापट खाण्याची. तुम्ही मला लायकी करता का? आईला ती म्हणली सकाळ सकाळ उठून तोंड घेऊन येतो, तुझी लायकी आहे का? ती पण आज डायलॉग मारते. म्हणजे तुम्ही किती मामाच्या पोरासोबत भेटतो मी नाही भेटत. सांगू शकते, सांगू शकते की डायरेक्ट लायकी काढते माझी. म्हणजे ती बायको पाहिजे आणि भावाला तुम्ही बायको पाहिजे. कसं आहे ए सर्वांसाठी एखादी मुलगी तुझ्याबद्दल काय विचार करू शकते ना, हे मी चांगलं ओळखू आईला शकते. कधी स्वप्न तुमचा हात न धरला नाही तर रस्त्यावर साडी पकडन का? काय तुमचे विचार असले वाईट आहे वहिनी. साडीवर पाय देत होता मंद मुला. सॉरी सरक. वहिनी. मी वहिनी नाहीये, बाई मी बाई पण नाहीये. वाड्यावर या, नवरा वाट बघतोय. अरे मंद, मी हाणीन तुला. अरे सोड ना त्याला. याला झालंय खरंच मॅडम, अरे म्हणून येडा मी खुळा काय येडा सगळं झालंय. मला फक्त प्रेम पाहिजे नाही वहिनीचं आणि माझ्या भावाला ते प्रेम भेटून द्यायचंय. हे जातो तुझ्या वाटेने. मॅडम प्लीज. अरे शाळेत जायचं 9:30 वाजलेत. ती शाळा मी विकत घेतलेली, नका जाऊ झक मारून देते शाळेला तिथे कोपऱ्यात. अरे आज तर शाळा सुरू झाली, परत पूर आलाय, काय माहिती शाळा पुन्हा बंद होती का काय. अहो. पावसाने अहंकार केलाय. मी सगळं नाही पण देतो ना, ऑनलाईन क्लास गेले सगळ्यांचे. कसे बातम्या पैसे खात नाही, पैसे काही मी काही साधा फोन आहे का ते तरी बघ. मग लोकांना आयफोन देण्याचे आयफोन वाल्यांनी बघा आयफोनची चावी बनवून दिली. कळलं का? चावी. हॅलो सिरी, भावाला फोन लाव. हॅलो भाऊ, तू बैल आहे का? फोन कानबिन कर, बघू नको तुझ्या बायको सोबत मी सेटिंग लावतो, तू पोरींसोबत गप्पा मारतो का? लाज वाटेल रे भावा तुला. हा सॉरी ठेवतो. किती म्हणजे स्वतःच्या भावाला काहीतरी बोलतोय. हा दादा, होणाऱ्या बायको सोबत बोलायचंय का? माझी वहिनी तुझी बायको. तुझी बायको. अरे जरा गप्पा बसतो का? काहीतरी किल्ली काढली आणि अरे ती मला बोलली होणाऱ्या नवऱ्याला गप्पा बस बोलन का? आपलं प्रेम आहे तुझ्यावर. आयफोन देणार. आणि माझ्या भावाचा फोन आलाय, बायको सोबत बोलतोय इतकं महिन्याने. तुला लाज वाटते का? वाटतं तुझं कधी लग्नच नाही होणार. मग एकटाच. तुमचं कुठं लग्न होतंय? अरे मी 10 पोरी पटवून पण लग्न नाही करणार. काल फादे देत पहिलं शिक्षण पूर्ण कर. हो, काय पोरींचं सांग. ए, आणि तू कुठे त्याला काय बोलतोय लग्नाचं आणि त्याचं लग्नाचं? बघितलं का भाऊ, तुझी बायको कसली तिखट मिरची आहे, कळलं का? लवंगी बॉम्ब तिखट मिरचीला सोड करते, कळलं का? फक्त फोटो बिटू नको. हा नाहीतर ते उडून जाईल. गप जरा. तू शाळेचं बोलत जाते, लग्न बिग्नाचं काय बोलत नको जाऊ. चला म्हणा आपली शादी. आयटम बॉम्ब आहे, आयटम बॉम्ब. हिरो सुतळी बॉम्ब दिसते आईला. हे आयटम बॉम्ब, दिवाळी येते, कोण पण वाजवून थांब. तू भावटे का रे? अहो भावाला स्तुती सांगतो बायकोची त्याच्या. माझं जाणं झालं ना तुझं, कौतुक स्तुती सगळं झालं करून. आता मला तुला शाळेत सांगतो, जायचंय. आपल्याला ना दिवाळीला ना नवीन बिझनेस ठेव. लक्ष्मी बॉम्ब पण आपल्याकडे जायला चांगली अशी पातळ नाजूक सर बाई सगळ्याची तिच्यामध्ये. चला मॅडम शाळेत. जातो का गप? भावासोबत बोलले पण नाही, लाज वाटून दे तुम्हाला. तू नवऱ्याचं माझी लाच काढू नका, मी तुला ना अशी इथून फेकून देईल. आज मला बघायचंय ती पापाची परी म्हणते लाद घालून घरी घालून. तुमच्यामध्ये ना बोलायची ताकद आहे. आपलं रक्त सळसळते बाई, आपण बोलतो ना ते करतो. लाखाशिवाय बातम्या वाटापाशिवाय खात नाही. तुला सांगतो, येणं झालंय. माझं पाय. तुला सांगतो आज आहे ना अख्ख्या पोरांची खिचत ऐकून दिसन काय, कारण की माझा मॅनेजर गेलाय बोलले सरची. कोण गेलं? मॅनेजर पहिले शिक बोलायला, मॅनेजर बोलतात त्याला. हे शाळा शिकवताना ना तर आला असतं बोलता. माझा मुलगा तर मी त्याला मिस नाव देणार नाही, तसं माझा मॅनेजर मिस नाव देणार. माझा मॅनेजर येतो. येणं झालंय. चल रे सचिन चल. चला मी मग इतकं येडा आहे ना, हा तुला अक्का विकून खाईन, कळलं का? मग मी पैशाच्या बाबतीत लय लालची आहे. भरून ₹1,00,000 असून दे माझ्यात. नाद करू नको बाई आपला. हे मॅडम आणि हा तू नाच. अरे मला तुम्ही ना एक डायलॉग नका मारू रे. ते कसं आहे, होणार डायलॉग मारा. ती पापाची परी बाई, तिला तरी गायबच करणार. आता तुमचं काय उचलून फेकून देईन. आधी स्वतःला जपा ना, स्वतःला कोण पण उचलून ना हवा येऊन मला घेऊन जाईन, कळलं का? झालं. चल सचिन. मॅडम आय लव्ह यू. मूर्ख. भावाचा कॉलवरचा मेसेज होता, माझी पण चॉईस आहे. मी तुम्हाला आय लव्ह यू म्हणेन का? तुझं आहे ना तुझ्यापाशी ठेव, मला होतो उशीर. सगळं माझ्यापाशी ठेवायचं तर माझ्यापाशी तुम्ही पण राहा ना. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला भाग? आणि हो, वहिनीला इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही मला कुठली नवीन आयडिया देता हे नक्की मला सांगा, कमेंट्स करा.
आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला देखील फॉलो करा. तर प्लीज सबस्क्राईब टू माय युट्यूब चॅनल गाईज आणि भेटूया आपण पुढील भागात.